पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी शेतकरी संपाची मशाल पेटवून राज्यात इतिहास घडवलाय। शेतकऱ्यांच्या एकीतून नवीन क्रांती झाली। या आंदोलनाचं फलित कर्जमाफीतून झालंय। त्यामुळे कर्जमाफीचे खरे श्रेय पुणतांबेकरांनाच जाते। राज्य सरकारनं 34,000 कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली असली तरी या कर्जमाफीमध्ये अनेक शेतकरी वंचित राहणार आहेत। त्यामुळे यात सुधारणा करून सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा शिवसेना शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून पुन्हा रस्त्यावर उतरेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलाय। पुणतांब्यातील शेतकऱ्यांबरोबर संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे रविवारी दुपारी पुणतांब्यात दाखल झाले होते। ठाकरे यांनी आपल्या भाषणात चौफेर फटकेबाजी करत केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली। यावेळी व्यासपीठावर परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार विनायक राऊत, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, सुहास वाडणे, धनंजय जाधव, डॉक्टर धनंजय धनवटे, धनंजय धोरडे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी संपाची हाक देऊन शेतकरी आंदोलनाचं लोण राज्यामध्ये पसरवलं, त्यामुळे सरकारला झुकावं लागलं। काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या पदरात कर्जमाफी पडली असली तरी अजूनही 60% शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत। या शेतकऱ्यांनाही मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून न्याय द्यावा। शेतकऱ्यांच्या संपाला शिवसेनेनेच प्रथम पाठिंबा दिला होता। यात कोणतंही राजकारण नाही। शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली। त्यामुळे कर्जमाफीचे श्रेय कोणीही घेऊ नये। हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या प्रश्नी फुकटचे श्रेय घेत आहेत, अशी टीकाही ठाकरेंनी केली। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या दोघांची नावं न घेता ठाकरे यांनी त्यांच्यावरही टीका केली। केंद्रातील भाजप सरकारनं नोटबंदी करून शेतकऱ्यांना रडवलं। नोटबंदीमुळे सर्वसामान्यांना जो त्रास झाला तो भयानक होता। मोदी सरकारनं नोटबंदीतून काय साध्य केलं? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, ही भूमिका शिवसेनेची कायम असून राज्य सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी तुटपुंजी आहे। त्यामुळे काही शेतकऱ्यांवर अन्याय झालाय। यात सरकारनं सुधारणा करण्याची मागणीही त्यांनी केली। पहिल्या प्रथम शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे। येतोय आवाज? अरे तुमचा आवाज कुठे कुठे गेला? आणि कर्जमुक्तीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर कदाचित अनेक जण आता गावोगावी स्वतःचे फुटलेले डोल घेऊन बडबड सुटतील। हे मीच केलं, हे मीच केलं, हे मीच केलं। पण आज पहिल्याच दिवशी मी तुमच्या इथे आलेलो आहे, तो महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीने पुणतांबेकरांना मानाचा मुजरा करायला आलेलो आहे। कारण हा इतिहास तुम्ही घडवलेला आहात। या इतिहासाचे मानकरी तुम्ही आहात। आणि मला अभिमान आहे की मी व्यासपीठावर येऊन खुर्चीत बसल्यानंतर मला पुणतांब्याचं महत्व सांगणाऱ्या काही गोष्टी समोर आल्या। चांदेव कसे, काय, कसं, पण आता त्याच्यामध्ये पुणतांब्याच्या शेतकऱ्यांचं नाव सुद्धा लिहिलं जाणार। तुम्ही किती मोठं काम केले तुम्हाला कल्पना आहे? तमाम शेतकऱ्यांना तुम्ही न्याय मिळवून दिलेला आहात। आणि आज पहिल्या प्रथम मी याच पट्ट्यामध्ये शेतकऱ्यांच्या संवादाला सुरुवात केली आहे। आलो तो नाशिक मध्ये आणि नाशिक मधनं शेतकऱ्यांना भेटत तुमच्यापर्यंत आलो। उद्या पण संभाजीनगर मधल्या काही शेतकऱ्यांना भेटणार आहे। तुमच्या समोर येण्याच्या आधी काही शेतकरी भेटले, त्यांचं मागणं वेगळंच आहे। समृद्धी महामार्ग आधी जे शेतकरी भेटले त्यांचं मागणं वेगळंच आहे। जे शेतकरी भेटले, खरं म्हणजे शिवसेनेच्या व्यतिरिक्त कोणताही दुसरा मंत्री त्यांच्यात जाऊन बोलण्याची हिंमत दाखवेल असे तशी परिस्थिती नाहीये। ते चिडलेले शेतकरी आहेत। कारण जी कर्जमुक्ती झाली त्या कर्जमुक्तीचा काहीही परिणाम त्यांच्यावरती होणारच नाही, अशा पद्धतीने त्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे ना, त्याच्यावरती येतोच नाही। पण तरी सुद्धा मी सरकारला धन्यवाद देतो ते एवढ्यासाठी की आजपर्यंत शेतकरी म्हणजे मुक जनावर आहे। किती बोंबलला तरी, काही नाही केले तरी तो आपल्याला मत देतो। त्याच्यामुळे त्याच्या ऐकण्याची काही गरज नाही। या एका मस्तीमध्ये आतापर्यंतची सरकार होती। आणि जे कोणी आज तुमच्या समोर येतील आणि बोलतील की आम्हीच केलं,
त्यांना विचारा, तुमचे सगळे म्हणजे काँग्रेसवाले म्हणा, राष्ट्रवादीवाले म्हणा आणि भाजपवाले सुद्धा, पण साध्या साध्या ज्या माझ्या जिल्हा बँका आहेत त्या जिल्हा बँकेत तुम्ही टाळं लावलं, तसं शेतकऱ्यांनी व्यवहार करायचा कसा? बरं मला तुम्ही सांगा, आज कुंटांब्यामध्ये आलोय, कदाचित कुंटांब्यात असेल, पण तुमच्या या संपूर्ण परिसरात किती गावांमध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा आहेत? किती लांब तुम्हाला जावं लागणार? मग आता ही कर्जमुक्ती आहे, किंबहुना त्याच्या आधी दिवाकर रावतेजीने एक चांगली गोष्ट करून घेतली की कर्ज माफ होईपर्यंत, मुक्त होईपर्यंत ताबडतोबीने हा हंगाम सुरू झालाय, बी बियाण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला 10,000 रुपये द्या, ते पण मिळाले. पण त्याच्यामध्ये अटीतटी अशा टाकल्या होत्या की बापरे, हे याच्यापेक्षा न मिळाले तर बरे, कारण मी अमुक लिहून देतो की कुटुंबातला एक असं करत असेल तर, तसं करत असेल तर. म्हटलं हे काय? तर तुम्ही बघा किती पारदर्शक आहे ते. आणि शेवटी मी अशी हमी देतो की यातील कोणतीही गोष्ट खोटी झाली तर दखलपात्र गुन्ह्याखाली शिक्षा भोगण्यास मी अरे म्हटलं चुलीत टाका तुमचा कागद. 4 चाकी वाहन असेल तर म्हटलं, म्हणजे एक तर गोवंश हत्या बांधणीतनं जनावर तुमच्या वेळेत आहेत ना? एक थांब जरा, मला बोलू दे ना. न्यूज रिपोर्टर अविनाश डोकेसह किरण वाबळे, एसएन मीडिया, पुणतांबा.